तांदळाचे भजे तुम्ही कधी ट्राय केला आहे का? नाही ना? मग ही रेसिपी नक्की पहा. 1 कप तांदळापासून एकदम टेस्टी आणि क्रिस्पी नाश्ता तयार करू शकता. रामकृष्ण हरी मंडळी, चला पाहूया मग. अर्धी वाटी तांदूळ 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायचा आहे. त्यानंतर त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून फाईन अशी पेस्ट तयार करायची आहे. अशा पद्धतीने सर्व तांदळाचे पेस्ट तयार करून घेऊया. हे सर्व मिश्रण तयार करून घेतल्यानंतर 2 बटाटे उकडण्यासाठी ठेवायचे आहे. ते बटाटे उकडल्यानंतर त्याच्यावरचे सालटे काढून घ्यायचे आहे आणि त्याला थोडंसं मॅश करायचं आहे. मॅश करून झाल्यानंतर त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे. नंतर त्याची छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. हे पेस्ट तयार करून झाल्यानंतर दोन्ही मिश्रण 10 मिनिटं मिक्स करून घ्यायचं आहे. दोन्ही पदार्थ एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये हिरवी मिरची कापून टाकायची आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडंसं कोथिंबीर टाकायची आहे. कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर त्यामध्ये चिली फ्लेक्स असेल तर ते टाका आणि नंतर गरजेनुसार मीठ टाका आणि ते सर्व एकजीव करून घ्या. आणि नंतर कढईमध्ये तेल टाकायचं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये छोटे छोटे आकाराचे तांदळाचे भजे टाकून घ्यायचे आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्याप्रमाणे टाकून घ्यायचे आणि त्याला छान क्रिस्पी आणि गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. हे सर्व भजे मध्यम आचेवरच तळून घ्यायचे आहेत. भज्यांचा या प्रकारे आवाज यायला लागला की ते भजे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे तांदळाचे आणि बटाट्याचे सर्व भजे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. ते तयार करून घेतल्यानंतर त्यासाठी लागणारी चटणी पाहूया. पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे. त्यामध्ये जिरा मोहरी टाकायचं. ते तळल्यानंतर त्यामध्ये कट केलेला लसूण टाकायचा आहे आणि 2 लाल मिरच्या टाकायच्या आहेत आणि हरभऱ्याची डाळ टाकायची आणि ते सर्व मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आणि टोमॅटो व्यवस्थित शिजण्यासाठी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि त्यानंतर लाल चम्मच टाकायचं 1 चमचा आणि ते सर्व मिश्रण एकजीव केल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं. ते सर्व मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. त्यामध्ये पाणी टाकायचं नाही. हवा असल्यास गरजेनुसार मीठ टाका. अशा पद्धतीने एकदम टेस्टी अशी चटणी तयार आहे. कमी वेळेत बनणारा हा नाश्त्याचा उत्तम प्रकार आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. आता नाश्ता काय बनवायचा याचं टेन्शन नाही घ्यायचं आणि हा पदार्थ नक्की ट्राय करायचा. आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा. थँक्यू सो मच. खा प्या आणि एन्जॉय.